येशूच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांस सलाम. आज दिनांक 23 मे 2021 ह्या वर्षातील 21वा रविवार तसेच पेंटिकॉस्ट रविवार आहे. आपण आजच्या उपासनेची सुरुवात स्तोत्रसंहिता 40 वचन 5 हे वाचून करूया. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेली अद्भुत कृत्ये व आमच्या विषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत. तुझ्या समोर त्याची क्रमवार मांडणी करिता येणार नाही. मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणने पलीकडे आहे. यावेळेस आपण सर्वजण उभे राहून उपासना संगीतातून गीत क्रमांक 257 सर्व काळ मृत्यूदंड योग्य नारकी हे गीत गाऊन परमेश्वराची स्तुती करूया. गीत क्रमांक 257. मंडळी कृपा करून उभी राहील. सर्व काळ मृत्यूदंड योग्य नारकी मी असे अशाकधीन देव उद्धरी धैर्यहीन मी निराश घोर पातकी भीतीही मनात फार सर्वदा धरी प्रीतीपूर्ण दीनबंधू येशू भेटला उद्धरीन मी तुला म्हणून बोलला तारितो मला तारितो मला मी स्तवीन नित्यतया तारितो मला. गोड शब्द जे स्वतःच येशू बोलला मी कदापि टाकणार नाही पापिया ऐकताची ते मनात हर्ष दाटला मी धरुनी धीर जीव अर्पिला तया प्रीतीपूर्ण दीनबंधू येशू बोलला उद्धरीन मी तुला म्हणून
करूनी जी नवीन वाट दाविली, तीत चालण्यास आत्म शक्ती देऊनी, माझी आरुधी अपार प्रीती लाविली, प्रीतीपूर्ण दीन बंधू येशू भेटला, उथरीन मी तुला म्हणूनी बोलला, तारितो मला, तारितो मला, मी स्तवीन नित्यतया, तारितो मला. मंडळी उभी असतानाच आपण सर्व मिळून संस्कार आणि विधी यामधून पृष्ठ क्रमांक 14 वरील प्रेषितांचा मतांगीकार म्हणून आपला ख्रिस्ती विश्वास जाहीर करूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया इजपासून जन्मला, त्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले व जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयाला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरते. आमेन. मंडळी आपल्या जागेवर बसून घे. आता आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाऊया. मी विनंती करते मिस्टर मधुकर कांबळे यांना की त्यांनी आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करावी व नंतर आपण सर्व मिळून प्रभूची प्रार्थना म्हणूया. महान गौरवी परमेश्वरा, पृथ्वीच्या उत्पन्नकर्त्या, स्तुतीस पात्र देवा, आमच्या प्रभू, आज आम्ही सर्व तुझ्या चरणाजवळ आलो आहोत. आमची प्रार्थना ऐक. आम्हाला आजपर्यंत सांभाळलंस, जिवंत ठेवलंस म्हणून तुझे उपकार मानतो. आज आम्ही प्रार्थना करतो, आमच्या मंडळीचे पालक रेव्हरंड योगेश मायकल वार यांना व त्यांचे कुटुंब यांना आरोग्य दे. मंडळीची सेवा करण्याकरता मार्गदर्शन कर. त्याचप्रमाणे मंडळीचे कार्यकारी मंडळ, संडे स्कूल, MYF, WCS, मेथडिस्ट मेन, क्वायर ग्रुप, ले प्रीचर यांना मंडळीची आध्यात्मिक वाढ करण्यासाठी सहाय्य आणि परमेश्वरा मदत कर. विशेष करून प्रार्थना करतो, आज जगामध्ये कोरोना व्हायरस ही भयंकर साथ चालू आहे आणि पुष्कळ लोकांना खूप त्रास, आजार झालेला आहे. तर महान गौरी प्रभुदेवा, तुला विनंती करतो की ह्या आजाराला तू आळा घाल. त्याचप्रमाणे जे दुःखित
कुटुंब आहेत त्यांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये डेथ झालेले आहेत, पुष्कळसे मरण पावलेले आहेत, तरी त्यांना प्रभुदेवा तू धीर दे. त्याचप्रमाणे या आजारामध्ये त्यांची सेवा करत असताना डॉक्टर, नर्सेस व इतर सर्व लोक यांना शक्ती दे, मार्गदर्शन कर ही विनंती. त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान, संसदीय मंडळ, मुख्यमंत्री, त्यांचे कार्यकारी मंडळ यांनी ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रभुदेवा त्यांना सुबुद्धी दे. हे महान गौरव प्रभुदेवा, या कोरोना काळामध्ये तुझ्या भक्ती मंदिरात, चर्चमध्ये आराधना करू शकत नाही, तरी परमेश्वरा तुझी कृपा तू आम्हाला व्हर्च्युअल माध्यमातून तुझी आराधना करण्यासाठी दिलीस म्हणून उपकार मानतो. ही सर्व विनंती आमचा प्रभू येशू ख्रिस्त या. आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. यावेळेस शास्त्रपाठ वाचण्यात येईल. आजच्या मननासाठी निवडलेला शास्त्रपाठ जुन्या करारातून अनुवाद याचा 16वा अध्याय 9 ते 11 हे वचने. आपल्यासाठी जोशुआ त्रिभुवन ही वचने वाचतील. अनुवाद 16:9 ते 11. तू 7 सप्ताह मोज, उभ्या पिकाला वेळा लाविल्यापासून 7 सप्ताह मोज. मग तुझा देव परमेश्वर याने तुला समृद्ध केले असेल त्या मानाने त्याला तुझ्या हाताचा सर्व संतोषाचा बळी अर्पून तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ सप्ताहांचा सण पाळ. तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासस्थानासाठी जे स्थान निवडील, येथे आपला मुलगा व मुलगी, दास व दासी आणि आपला गावातला लेवी आणि तुमच्यामध्ये असलेले उपरी, अनाथ व विधवा यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर याच्या समोर आनंद कर. देवबाप वाचलेले वचन आशीर्वादित कर. यावेळेस आपण पुन्हा एकदा सर्वजण उभे राहून उपासना संगीतातून गीत क्रमांक 126 संपूर्ण जगात देखता ख्रिस्ताला धरी मी हे गाऊया. गीत क्रमांक 126. संपूर्ण जगात देखता ख्रिस्ताला धरी मी, दयाची वार्ता सांगता लज्जान मानी मी. ख्रिस्तराय मला पामरा तारणी, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. हे नाम येशू गोड फार, तो माझा पूर्णाश्रय. नाही मला तोटा करणार, त्या ठाई मी निर्भय. ख्रिस्तराय मला पामरा तारिणी, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासी हृदयी पावलो,
ख्रिस्तराय मला पामरा तारिले दिव्य तेज मामा मनी घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंदी सुखी मी जाहलो मलाही तो देवा समोर प्रेमाने पत्करी स्वर्गात माझा हर्ष थोर अक्षय वाढवी ख्रिस्तराय मला पामरा तारिले दिव्य तेज मम मनी घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंदी सुखी मी जाहलो मंडळीने आपल्या जागेवर बसून घ्यावे. यावेळेस आपल्या मंडळीचे माननीय पाळक साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला प्रभूचा संदेश द्यावा. 50वा दिवस म्हणजे पेंटेकॉस्ट आणि रेव्हरंड जॉन वेस्ली यांच्या जीवनात जो अद्भुत अनुभव ऑल्डर्सगेट स्ट्रीट लंडन या ठिकाणी आला त्याविषयीचा देखील आज आपण हा रविवार पाळत आहोत. पुस्तकी शिकवण की आत्म्याची शिकवण याविषयी आपण थोडं जाणून घेऊ. पवित्र शास्त्र पठनाद्वारे मिळवलेले ज्ञान आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आत्मसात केलेले ज्ञान यात फरक आहे. आजचा हा संदेश ऐकणाऱ्यांना धक्का बसू शकेल, तरीही तसे आहे. आमच्या विश्वासाच्या मूलभूत म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या शिकवणीनुसार माहिती मिळवणे संपूर्णपणे शक्य आहे आणि अद्यापही संपूर्ण गोष्टींबद्दल अज्ञान म्हणजे वास्तविक माहिती नसणे हे देखील शक्य आहे. अगदी पवित्र शास्त्रातील सिद्धांत, त्यातील मूलतत्वे आणि त्यातील शिकवणुकीला जर एखाद्याने आत्मसात केलेले असेल, कदाचित त्यात ते तज्ज्ञ असून देखील आध्यात्मिक प्रकाशाचा अभाव आणि आध्यात्मिक शिष्टतेची अनुपस्थिती हे असणे शक्य आहे. याचा परिणाम असा होतो की मनावर एका प्रकारचं आच्छादन, पडदा किंवा बुरखा पडतो आणि जे काही सत्य असतं ते त्या सत्याचं किंवा सत्याचे जे आध्यात्मिक अर्क किंवा त्याचा सुगंध आत्मसात करण्यापासून एक प्रतिबंध निर्माण करणारे होते. आपल्यापैकी बहुतेक जणांना अशा मंडळींचा निश्चितच परिचय आहे, ज्यामध्ये लेकरांना जेव्हा ते अजूनही अपरिपक्व अशा वयाचे असतानापासून त्यांना बायबल म्हणजे पवित्र शास्त्र शिकवलं जातं. ख्रिस्ती विश्वास आणि त्यातील धार्मिक तत्वांची ओळख करून देण्यासाठी प्रश्न आणि उत्तरांच्या स्वरूपात तशी शिकवण दिली जाते, ज्याला सर्वतोमुखी कॅटेकिझम, संडे स्कूलची वर्ग म्हणण्यात येतं. त्यानंतर त्या लेकरांना विश्वासात दृढ होण्याकरिता मंडळीच्या मुख्य पालकांद्वारे दृढीकरण पद्धतीने शिक्षण देण्यात येते. आणि असे सर्व असूनही त्यांच्यात एक सशक्त धर्मनिष्ठा आणि जिवंत असलेला ख्रिस्ती धर्म म्हणजे ख्रिस्तत्व उत्पन्न करू शकले नाही.
आम्ही मृत्यूपासून जीवनात पार गेलो असल्याचा पुरावा त्या मंडळीचे सभासद आतापर्यंत दर्शवत नाहीत. तारणाचे जे चिन्ह आहे, जे पवित्र शास्त्र वचनाप्रमाणे इतर अशा स्पष्टपणे दर्शविले गेलेले आहेत, ते या मंडळीच्या सभासदांमध्ये का आढळत नाहीत? त्यांचे धार्मिक जीवन कदाचित अचूक असेल आणि त्यांचं वाजवी प्रमाणात नैतिक जीवन देखील तितकंच व्यवस्थित असू शकतं. तरीही हे संपूर्णपणे एखाद्या यंत्राप्रमाणे आहे आणि ते पूर्णपणे तेजरहित म्हणजे ख्रिस्तीपणाची चमक हरवलेले असे वाटतात. एका विचारवंताने तर इथपर्यंत म्हटलं आहे की एखाद्याच्या निधनाबद्दल, मृत्यूबद्दल प्रेम आणि आदर दर्शविण्यासाठी काळ्या रंगाचा पोशाख घातल्याप्रमाणे ते आजही त्यांचा विश्वास परिधान करून आहेत. अशा व्यक्तींना ढोंगी म्हणून बरखास्त करता येत नाही, कारण त्यापैकी बरेच लोक या सर्वांबद्दल अगदी दयनीयतेने गंभीर आहेत. दयनीयपणे ते गंभीर आहेत आणि ते केवळ अंध आहेत. ते केवळ आंधळ्यांसारखे आहेत. जीवनावश्यक आत्म्याच्या अभावामुळे ते केवळ बाह्य कवच असलेल्या विश्वास प्रक्रियेत ओढले जातात. त्यांना भाग पाडलं जातं आणि ते जबरीने त्यात ओढले जात आहेत. त्यांचे खोल अंतःकरण आध्यात्मिक वास्तविकतेसाठी म्हणजे सत्य जाणून घेण्यासाठी भुकेले असेल, किंबहुना ते आहे. त्यांच्याबरोबर काय चूक घडत आहे हे त्यांनाही ठाऊक नाही. विश्वासाच्या अत्यंत महत्त्वाच्या शिकवणीनुसार धर्माचे आचरण आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने उत्पन्न झालेले धर्माचरण यात फार फरक आहे. म्हणजे आमच्या विश्वासाच्या शिकवणीनुसार आम्ही जे धर्माचे आचरण करतो आणि खऱ्या अर्थाने आत्म्याच्या प्रेरणेने जे उत्पन्न होणारे धर्माचरण आहे, यात अत्यंत फरक आहे. हा फरक समजून घेण्याकरिता पवित्र शास्त्रातूनच आपण उदाहरणं पाहू. इस्रायल लोकांनी परमेश्वराचा तेज पाहिल्यानंतर मोशेला अशी विनंती केली, कारण ते घाबरले, त्यांचा थरकाप झाला आणि मोशेला ते म्हणाले, आमच्याशी तूच बोल म्हणजे आम्ही ऐकू. देव आमच्याशी न बोलो, तो बोलला तर आम्ही मरू. निर्गम 20:19. या उलट जर ते शमूएलाप्रमाणे बोल तुझा दास ऐकत आहे, कारण मोशेने किंवा इतर कोणत्याही संदेष्ट्याने नव्हे तर सर्व संदेष्ट्यांचा प्रबोधक, त्यांचा प्रेरणास्थान जो तू परमेश्वर, तू माझ्याशी बोल, अशी आमची विनंती असायला हवी. निश्चितच त्या संदेशांचा उपयोग केल्याशिवाय परमेश्वर आपल्याशी थेट प्रबोधन करत नाही आणि तुझ्याखेरीज आणि परमेश्वराखेरीज ते संदेष्टे देखील उपयोगाचे नाहीत. म्हणजे ते शब्द उच्चारून देवाची इच्छा प्रगट नक्कीच करतील, परंतु आत्मा देऊ शकत नाहीत. कदाचित बोलण्याची उत्तम कला त्यांना अवगत असेल, परंतु जर परमेश्वर शांत राहिला, परमेश्वर न बोलला, तर त्यांच्याने हृदय प्रज्वलित होणे शक्य नाही. संदेष्टे शिकवतात, संदेष्टे शिकवू शकतात, परंतु समज म्हणजे जाणण्याची कुवत केवळ परमेश्वर देतो. गूढ गोष्टी ते संदेष्टे
उघड करू शकतात, परंतु परमेश्वरच त्याचा उलगडा करून देतो. ते सर्व बाह्य रीतीने केवळ सांगण्याचे कार्य करतात, पण अंतःकरणाला आत्मज्ञान व शिक्षण केवळ परमेश्वराचा आत्माच पुरवू शकतो. संदेश ते उच्च स्वराने शब्द ते सांगू शकतात. उच्च स्वराने ते आपल्यापर्यंत देवाचे शब्द पोहोचवू शकतात, परंतु त्याचा अर्थबोध केवळ परमेश्वराकडूनच शक्य आहे. पुष्कळांनी याच गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला सांगितल्या असाव्यात. त्यात सामान्य केवळ हेच असू शकेल की देवाचे पवित्र वचन समजण्याकरिता त्या वचनाचे पठन त्याच आत्म्याच्या योगाने केले गेले पाहिजे, ज्या आत्म्याच्या प्रेरणेने ते देवाचे वचन लिहिले गेले आहे. म्हणजे तोच आत्मा ज्याने हे वचन अस्तित्वात आणले, त्याच्याकडूनच आपण ते वचन समजून घ्यावं. हे कुणीच अमान्य करणार नाही. तरीही असे जे विधान आहे हे त्या लोकांच्या अगदी डोक्यावरून निघून जाते ज्यांचे अंतःकरण पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रज्वलित झालेले नसते. ख्रिस्त येशू हा स्वयं सत्य आहे आणि केवळ शब्दांमध्ये तो मर्यादित नाही, तर त्याने स्वतः त्याच्या प्रेरणेने पवित्र वचन अस्तित्वात आणलेलं आहे. म्हणून जे काही आत्म्याद्वारे आहे ते आपण पुस्तक रूपात कागदावर शाईने बांधून ठेवू शकत नाही, तर पुस्तक रूपात असलेले देवाचे वचन जास्तीत जास्त आम्हाला सत्याचे वचन देऊ शकते. त्यापेक्षा काही अधिक जर कोणी आम्हाला देऊ शकेल तर तो देवाचा पवित्र आत्माच होय. देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे त्या वचनात असलेलं मर्म, त्यात असलेलं प्रबोधन, त्यात असलेलं जे बोधवचन आहे ते आम्हाला समजण्याची शक्ती केवळ आत्माच देऊ शकेल. आत्म्याचे भुकेले अंतःकरण दोन गोष्टींच्या शोधात असते. पहिली, देवाच्या वचनाचे ज्ञान मिळविणे, आणि दुसरी, ज्याशिवाय हे वचन आपण समजू शकत नाही त्या आत्म्याच्या द्वारे प्रज्वलित होणे. या दोन गोष्टी आत्म्याचे भुकेले अंतःकरण नेहमीच शोधत असते. 50वा दिवस परमेश्वराच्या आत्म्याचे त्याच्या लोकांकडे परत येण्याचा दिवस दर्शवितो. प्रेषितांची कृत्ये 2 अध्यायात हा दिवस विश्वासणाऱ्यांचे नूतनीकरण करणारा दिवस, म्हणजे एक नवचैतन्य ओतले जाणारा दिवस असा ठरला आहे. नियमशास्त्रातील पुस्तकातून अनुवादाचं पुस्तक ज्याचं आपण आज मनन करीत आहोत, त्याच्या 16व्या अध्यायाच्या 9 ते 11 या वचनानुसार हा दिवस आपले कुटुंब, आपली संतती, याजक, उपरी, अनाथ आणि विधवा या सर्वांबरोबर आपला देव परमेश्वर याच्या समोर आनंद करण्याचा दिवस, याला दुसऱ्या शब्दात सुगीचा दिवस देखील म्हणण्यात येतं. सुगीचा म्हणजे आनंद करण्याचा दिवस. परमेश्वराने दिलेल्या उत्पन्नातून, त्याने मिळवून दिलेल्या त्या समृद्धीतून त्याचे गौरव करण्याचा दिवस. याद्वारे परमेश्वर आम्हाला त्याच्या सेवेत हजर राहण्याचे आवाहन करीतो आणि आत्म्याचा हंगाम साजरा करण्यासाठी तो आम्हाला प्रोत्साहन देखील पुरवितो. प्रेषितांची कृत्ये याचा 1 अध्याय 8वं वचन म्हणतो, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत, सर्व यहुदियात, शोम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. म्हणजे देवाची सेवा करण्याकरिता 50वा दिवस हा कारणीभूत ठरतो आणि तो तुम्हाला आणि मला त्याच्या सेवेकरिता पाचारण करीतो. योहान आपल्या शुभवर्तमानात 4थ्या अध्यायाच्या 33 ते 38 या वचनांमध्ये लिहितो, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. हेच माझे अन्न आहे. मेथडिस्ट चळवळीचे संस्थापक
मी ह्याला मेथडिस्ट मंडळी किंवा एक मेथडिस्ट संस्था असं संबोधत नाही, तर मी याला म्हणेन मेथडिस्ट चळवळीचे संस्थापक रेव्हरंड जॉन वेस्ली यांचे जीवन देखील एक जिवंत साक्षीप्रमाणे आहे. त्यांनाही पेंटेकॉस्टचा अनुभव आला. मग त्यांचे अंतकरण त्या जिवंत देवाच्या आत्म्याकरवी म्हणजे त्याच्याकडून प्रज्वलित झाले आणि परमेश्वराचे तेज त्यांच्या सेवेतून प्रगट होण्यास सुरुवात झाली. परमेश्वराचे तेज त्यांच्या सेवेतून प्रगट होण्यास सुरुवात झाली. ते नवचैतन्य ओतल्या जाण्याआधीचा अनुभव म्हणजे तो नवचैतन्य एक अद्भुत अलौकिक अनुभव येण्याआधी जॉन वेस्ली साहेब सांगतात की इंग्लंड ते अमेरिका या दरम्यानच्या त्यांच्या प्रवासात ते असताना जेव्हा त्यांना समुद्रातील वादळचक्राचा म्हणजे खुद्द मृत्यूचा अनुभव घडला, त्या प्रसंगी त्यांच्या जहाजात असलेल्या इतर प्रवाशांमध्ये जर्मनी येत प्रांतातील विश्वासणारे लोक देखील होते आणि तेथे त्यांच्या अपूर्व देवनिष्ठेमुळे वेस्ली साहेबांच्या आत्मिक जीवनाला एक आव्हानात्मक वळण लाभले. मृत्यू छायेच्या विळख्यात सापडलेले असतानाही केवळ इतरांच्या जीवनाच्या संरक्षणाचा विचार करणे आणि स्वतः आपल्या कुटुंबासहित परमेश्वरामध्ये निश्चिंतपणे राहणे ही आत्मिक स्थिती त्या जर्मन विश्वासणाऱ्यांची वेस्ली साहेबांनी पाहिली. त्यांच्या स्वप्रांतीयांमध्ये म्हणजे इंग्लंड भागातल्या लोकांमध्ये देखील तशी निष्ठा, तशी श्रद्धा वेस्ली साहेबांनी पाहिली नव्हती. तारणाऱ्या ख्रिस्ताने आम्हासाठी पुष्कळ केले आहे अशी त्या जर्मन विश्वासणाऱ्यांची भावना दिसून येते. त्यांच्यामध्ये डेव्हिड निशमॅन नावाचे जर्मन लोकांचे बिशप इंग्रज लोकांकडून इंग्रजी भाषा शिकून घेत होते आणि जॉन वेस्ली यांचे उद्गार त्या प्रसंगी असे होते की आम्ही केवळ एका भाषेचेच नव्हे तर एक हृदय, एक मन, एक सारखे अंतकरणाचे देखील व्हावे. ती भावना त्यांच्या मनात उद्भवली. जर्मन लोकांच्या सहवासात घालवलेल्या काही अल्प दिवसातच जॉन वेस्ली यांच्या आध्यात्मिक जीवनाला एक नवीन वळण लाभलं. त्यातील एका अनुभवात ते म्हणतात, जर्मन येथील ज्या मंडळीची स्थापना परराष्ट्रात झाली आणि त्या विभागाचे मंडळीचे व्यवस्थापन अगदी व्यवस्थित रीतीने कसे केले जाईल यावर बिशप निशमॅन व इतर पाळक वर्ग जेव्हा एकत्रितपणे विचार विनिमय करून आणि अनेक तास त्यांचे अधिवेशन आणि प्रार्थना या संपवून त्यांनी नवीन बिशप निवडण्याची प्रक्रिया आणि त्या बिशपांची दीक्षा देण्याचे सर्व कार्यक्रम या समारोहाची तयारी तेथे सुरू झाली. हे सगळं अगदी साधेपणाने होत होतं आणि जॉन वेस्ली साहेब हे पाहत होते. हे सगळं अगदी साधेपणाने आणि गांभीर्याने घडत होतं. तेव्हा जॉन वेस्ली साहेब म्हणतात की त्यांना संपूर्ण मागील 1700 वर्षांचा विसर पडला आणि असे त्यांना जाणवले की जणू काही साधारण मासे धरणारा पेत्र आणि तंबू तयार करून जगणारा पाऊल हे त्या अधिवेशनाचे सूत्रसंचलन करीत आहेत की काय. म्हणजे त्यात केवळ पवित्र आत्म्याचे सामर्थ्यच प्रकट होत होते. प्रियांनो, 8 जानेवारी 1738 या तारखेस जॉन वेस्ली साहेबांनी आपल्या एका पत्रात असे विदित केले
की सर्व खात्रीचे पुरावे म्हणजे अंतर्मुखपणे जाणवली गेलेली ती भावना, ह्यासहित त्यांना हे पटले, ही त्यांना खात्री झाली की त्यांच्यात अविश्वास, अहंकार, गांभीर्याचा अभाव आणि त्यांच्या उपदेशातील अपरिणामकारक ठरणारे बोधकारक शब्द. प्रियांनो, जेव्हा प्रतिकूल परिस्थिती आमच्यावर येते तेव्हा आपण परमेश्वराला विनंती करीतो, आणि जेव्हा सर्व काही अनुकूल असताना काहीच आमच्या मुखातून विनंत्या देवाजवळ निघत नाहीत. ही त्यांची स्वतःची साक्ष जॉन वेस्ली साहेबांनी दिली. लंडन येथे जॉन वेस्ली आणि पीटर बोहलर नावाच्या एका मोरावियन इसमाशी त्यांची भेट झाली. त्यांनी म्हणजे पीटर साहेबांनी जॉन वेस्ली साहेबांना खात्री दिली की फक्त विश्वास आमच्याकरिता अति महत्त्वाचा आहे, केवळ विश्वास. आणि पौलाचे गलतीकरास पत्र यावरील मार्टिन लुथर यांनी जे भाष्य केले ते देखील पीटर बोहलर साहेबांनी जॉन वेस्ली साहेबांकरिता ते शोधून काढले, जेथे विश्वासाने कृपेद्वारे नीतिमान ठरविण्याचा पवित्र शास्त्रातील सिद्धांत सांगण्यात आला आहे. 24 मे म्हणजे उद्या 24 मे 1738 म्हणजे तब्बल 283 वर्षांपूर्वी लंडनच्या ऑल्डर्सगेट स्ट्रीटच्या त्या ठिकाणी चर्च ऑफ इंग्लंडच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने झालेल्या मोरावियन्सच्या बैठकी दरम्यान प्रेषित पौलाने लिहिलेल्या रोमकरास पत्राच्या मार्टिन लुथर यांचा प्रस्ताव वाचला जात होता. आणि त्या प्रसंगी वेस्लींच्या बौद्धिक दृढ विश्वासाचे वैयक्तिक अनुभवात रूपांतर झाले. त्यांची बौद्धिक क्षमता, त्यांचा बौद्धिक विचार आणि त्याबद्दल झालेला दृढ विश्वास याकडून आता ते वैयक्तिक अनुभवात त्यांनी प्रवेश केला आणि त्यांचे हृदय परमेश्वराच्या सत्यतेने प्रज्वलित झाले. त्यांचे हृदय परमेश्वराच्या सत्यतेने भरून आले. आणि इथून पुढे वयाच्या 35व्या वर्षी वेस्ली साहेबांनी त्यांच्या सेवेला विश्वासाने तारणाची सुवार्ता घोषित करण्याकरिता त्या दृष्टिकोनातूनच पाहण्यास सुरुवात केली. जेव्हा जेव्हा त्यांना व्यासपीठ लाभलं तेव्हा त्यांनी ते घोषित केले. चर्च ऑफ इंग्लंडच्या मंडळांनी त्यांच्या अशा उत्साहामुळे लवकरच त्यांच्या मंडळांचे दरवाजे वेस्ली साहेबांकरिता बंद केले. त्यानंतर ते धार्मिक संस्थांमध्ये गेले आणि त्यांच्यात नवीन आध्यात्मिक जोम किंवा सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला. नवीन करारातील प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना पेंटेकॉस्टच्या दिवशी आलेला अनुभव आणि 24 मे 1738 रोजी जॉन वेस्ली साहेबांना घडलेला हा आत्मिक प्रज्वलनाचा अनुभव हा इतिहास घडविणारा ठरला. ज्या मेथडिस्ट मंडळीचे आपण निष्ठावंत सभासद आहोत त्या मंडळीचा संस्थापक पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने उत्पन्न झालेले धर्माचरण शिकवतो. तो आम्हाला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने शिकवतो. आणि हे ज्ञान एकाएकी प्राप्त झालेले नाही, अचानक कधीतरी चमत्कारिकरित्या ते प्राप्त झालेले नसून अनेक वर्षांच्या आध्यात्मिक प्रवासातून जॉन वेस्ली यांना आलेल्या त्या दैवी अनुभवातून आलेले आहे. म्हणून
पवित्रीकरणाबद्दल ते म्हणतात की ही एक प्रक्रिया आमच्या जीवनात सुरू होते. ते म्हणतात की जी पवित्र आत्म्याच्या योगाने प्रभू येशूवरील विश्वासाच्या योगे ज्याच्या खंडणीच्या रक्ताद्वारे आमच्या पापांचे केवळ क्षालनच झालेले नाही, तर कृपेमुळे पापांच्या त्या दूषित परिणामांपासून आमची सुटका होते आणि संपूर्ण मनाने देवावर प्रीती करणे आणि त्याच्या सर्व पवित्र इच्छा जाणून निर्दोषपणे त्याच्या वाटेवर चालण्याची एक दयापूर्ण धैर्य आपल्यामध्ये उत्पन्न केले जाते. प्रिय मंडळी, जॉन वेस्ली जे आमच्या या मेथडिस्ट चळवळीचे उद्घाटक म्हणावे किंवा संस्थापक आपण त्यांना म्हणू, त्यांच्याद्वारे ही निर्माण झालेली मंडळी पेंटेकॉसचा अनुभव घेतलेली मंडळी आहे. त्या 50व्या दिवशी परमेश्वराने त्याच्या सर्व विश्वासणाऱ्यांना एकवटून त्यांच्यावर जो पवित्र आत्मा ओतला, तोच पवित्र आत्मा आज देखील मंडळीमध्ये कार्यरत आहे, असू शकतो. आणि म्हणून आपण त्याच्या या अद्भुत कृत्याबद्दल परमेश्वराचे आभार मानून या चळवळीत स्वतःला सामील करून घेऊ आणि जॉन वेस्ली त्यांच्या ज्या मनातील कल्पना या मंडळीप्रती आहेत त्या कल्पना आपण निश्चितपणे पूर्णत्वास आणू आणि त्यांच्या जीवनाबद्दल एक माहितीपट आपल्याला या संदेशानंतर मिळणार आहे, तो आपण मनपूर्वक ऐकू आणि त्या संस्थापकाला आपण परमेश्वराच्या नावाने एक अभिवादन करू, सलाम देऊ आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य आपल्या मंडळीद्वारे अनेक आणि अनेक वर्षे असंच पुढे चालवत राहू. देव बाप या वचनांद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ. आमेन. John Wesley may now be well loved as the father of the Methodist Church, but he wasn't always famous nor successful. In 1735, when he was 32 years old, he set sail from England across the Atlantic, where, as an Anglican minister, he was going to pastor the British people who had colonized Savannah, Georgia. There was a sudden great storm at sea, and he was gripped with fear. To his amazement, the German Moravians on board the same ship were not. They were calm and sang hymns of praise. "We are neither afraid for ourselves nor for our children," they said. Wesley could hardly bear to reckon with himself in the face of such faith. Over time, and in many ways, however, he had to search his heart and reflect on his life. He had been brought up in a Christian family. His dad, Samuel, was an Anglican priest. His mom, Susanna, conducted rigorous religious training at home for her children. There was no escaping Greek and Latin proficiency, and John and his siblings were expected to memorize chunks of the New Testament, and they even learned Greek and Hebrew to read the Bible in the original language. There was arguably even a miracle in his early years. As a 6-year-old, John was trapped by a raging fire that eventually destroyed his home. Rescued from a second-story window by a man standing on another man's shoulders, he was a brand plucked from the burning, as he would later say. His mother deemed this a sign from God that there was a special purpose for his life. Wesley went through university at Oxford as a young adult. When he returned later to tutor, he was invited to join as spiritual director the Holy Club started by his brother Charles. It was so called because the members vowed to lead holy lives. They studied the Bible and prayed daily, took communion, and visited prisons regularly. They were labeled Methodist for their methodical ways. In spite of these spiritual disciplines and being an ordained minister, Wesley seemed to always be mired in struggle. He lacked the inner faith he yearned for, and he knew it. "I was indeed fighting continually, but not conquering. I fell and rose and fell again," he wrote. On 24 May 1738, something significant happened. In the evening, I went very unwillingly to a society in Aldersgate Street, where one was reading Luther's preface to the Epistle to the Romans.
About 9:15, while he was describing the change which God works in the heart through faith in Christ, I felt my heart strangely warmed. I felt I did trust in Christ. Christ alone for salvation, and an assurance was given me that He had taken away my sins, even mine, and saved me from the law of sin and death. By the providence of God, George Whitfield, an Oxford Holy Club friend, was preaching in Bristol around this time. Poor working people, especially coal miners, were coming to Christ in droves. Whitfield needed help to attend to their needs. Wesley was unsure about Whitfield's practice of preaching outdoors, but decided to lend a hand. He soon became the new leader of this growing movement. They were to be, in his words, a company of men having the form and seeking the power of godliness, united in order to pray together, to receive the word of exhortation, and to watch over one another in love, that they may help each other to work out their salvation. At first his followers met in private home societies. As these grew, Wesley started classes of 11 members with one leader, meeting weekly. They started schools for poor children, orphanages, and clinics. Everywhere they could, in whatever way they were able, they strived to do good. Outsiders bullied them and hurled abuse. Wesley even received threats on his life. Nonetheless, he preached unrelentingly, convinced that the world is my parish. He rode on horseback and traveled far and wide, more than 4,000 miles every year. He never shied away from preaching in any place where people could gather, and once even used his father's tombstone as a platform. In total, he is said to have preached 40,000 sermons by the time he died at age 87. Thus, in the midst of clear and present revival, was the Methodist Church born. It eventually transformed the English-speaking countries of the world. Some historians believe it may have saved England from untold civil unrest, such as was seen in France at the time. By the end of his life, he was greatly loved and appreciated. His exhortation to Christians to always press on toward entire sanctification still rings true. He wrote, "I always observe, wherever a work of sanctification breaks out, the whole work of God prospers." May it be so even in our time, and may we be encouraged by Wesley's life and faithful service to also follow Jesus with all our hearts, no matter how difficult the road. या प्रेरणादायी आणि सुंदर अशा संदेशाबद्दल मी पाळक साहेबांचे मंडळीतर्फे आणि वैयक्तिक रीतीने आभार मानते. आता उपकार स्तुतीची प्रार्थना होईल. ज्यांनी आपले वाढदिवस, लग्न वर्धापन दिन व ज्यांना प्रभूची कृपा विशेष करून प्राप्त झाली आहे, अशांनी शक्य असल्यास गुडघ्यावर यावे. आपल्यासाठी मंडळीचे पाळक साहेब प्रार्थना करतील व त्यानंतर मंडळीसाठी जाहिराती देतील. प्रार्थना करूया. सृष्टीच्या निर्माणकर्त्या आमच्या देवा, तू अद्भुत रीतीने आमचा सांभाळ केला, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. विश्वासणारे तुझे प्रियजन, ज्यांनी मागील आठवड्यात किंवा आज आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत, त्या सर्व प्रियजनांना एकवटून आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आणलेला आहे. प्रेमळ पित्या, त्यांच्या जीवनामध्ये जशा रीतीने तुझी उपस्थिती आहे आणि म्हणूनच हा आनंदाचा दिवस ते आपला वाढदिवस पाहू शकले. आणि परमेश्वरा, त्यांच्या जीवनात तू जशा रीतीने मागील वर्षभर कार्य केलंस, त्याची गोड प्रचिती या प्रियजनांना निश्चितच आलेली आहे. आणि म्हणून या उपकार स्मरणाच्या वेळी त्यांनी आपले गुडघे टेकून तुझ्या पुढं कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. प्रभू, तू त्यांना सांभाळलेस, त्यांच्यावर तू कृपा पुरवलीस. एका नवीन वर्षात पदार्पण करण्याची संधी या प्रियजनांना तू लाभू दिलीस, म्हणून आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. त्यांना तू दीर्घायुष्य दे. त्यांच्या जीवनात त्यांच्या सर्व गरजा, शारीरिक असो, मानसिक असो, आध्यात्मिक किंवा आर्थिक किंवा सामाजिक असो, प्रभू, अशा सर्व गरजा तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या आसनावरून तू पूर्ण कर. तुझ्या दयेच्या आसनावरून प्रभू, तू आपला उजवा हात पुढं करून या प्रियजनांच्या शिरावर तू ठेव, जेणेकरून त्यांना लागणारी तुझी गरज निश्चितच पूर्ण होईल आणि ते निश्चिंत मनाने प्रभू तुझं गौरव करू शकतील, अशी दयादृष्टी तू त्यांच्यावर कर.
ज्या प्रिय कुटुंबांनी आपलं वैवाहिक वर्धापन दिन साजरा केलेला असेल, लग्न वर्धापन दिन साजरा केला असेल, प्रभू त्या सर्व प्रियजनांना आम्ही तुझ्या पवित्र सान्निध्यात आणलेला आहे. जशा रीतीने मागील वर्षभर ते एकमेकांशी निष्ठेने राहिले, प्रभू एकमेकांवर विश्वास दर्शविला, एकमेकांवरची त्यांची प्रीती थंडावली नाही, म्हणून आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. त्यांना तू अशाच रीतीने सुखी, आनंदी आणि निरोगी असं जीवन दे. त्यांच्या वैवाहिक कौटुंबिक जीवनातील प्रत्येक गोष्ट प्रभू तू तुझ्या दयेने कृपेने पूर्ण कर. त्यांचं जीवन तू अशाच रीतीने पुढं चालण्याकरिता त्यांचा सहाय्य करता हो. त्यांच्या मार्गावरील प्रत्येक अडचणीत, प्रत्येक दुःखात, प्रत्येक समस्येत, प्रत्येक प्रश्नात तू त्यांचा वाटेकरी हो आणि परमेश्वरा त्यांना त्यातून निभाव करण्याकरिता सामर्थ्य पुरेव. परमेश्वराच्या शर्तीने मागील वर्षभर तू या जोडप्यांचा, या उभयतांचा सांभाळ केलेला आहेस. इथून पुढे देखील त्यांच्या आयुष्यातील सर्व दिवस त्यांच्यासाठी आशीर्वादित कर. त्यांची ही कृतज्ञतेने तुझ्या पुढं मांडलेली प्रार्थना, विनंती, उपकार, स्तुती तू स्वीकार कर. या सर्वांना जे आपल्या गुडघ्यांवर येऊन यावेळेस तुझ्या पुढं नतमस्तक झालेले आहेत आणि उपकार स्मरणाचा यज्ञ तुझ्या पुढं सादर करीत आहेत, अशा सर्वांवर तू आपला विपुल आणि भरपूर आशीर्वाद पाठव. मागणी आणि कल्पनेपेक्षा अधिक देणाऱ्या परमेश्वरा, तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या आसनावरून तू आपले सर्व उत्तमातले उत्तम आशीर्वाद यांच्या जीवनात ओत. येशू ख्रिस्त आम्हा सर्वांचा प्रभू त्याच्याच प्रिय, पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. मंडळीकरिता जाहिराती येणेप्रमाणे आहेत. आमच्या महाराष्ट्राच्या शासनांतर्गत ज्या सूचना आम्हाला देण्यात आलेल्या आहेत त्या 1 जूनपर्यंत हा लॉकडाऊन सुरू राहणार आहे. त्यानंतरही टप्प्याटप्प्याने कदाचित सर्व लॉकडाऊन सुरू करण्याच्या बेतात ते आहेत. म्हणून आपल्याला जोपर्यंत तशी सूचना प्राप्त होत नाही तोपर्यंत मंडळीतील सर्व विश्वासणाऱ्यांनी उपासनास्थळी येण्याची तसदी घेऊ नये. आम्ही तशी सूचना आपल्यापर्यंत पोहोचवू की केव्हा आपण उपासनास्थळी येऊन भक्तीत संमिलित होऊ शकता. मी सर्वांचे मनापासून यावेळेस कौतुक करीतो की या संपूर्ण दुसऱ्या आलेल्या कोविड-19च्या लाटेत आपण सुरक्षित राहिलात, एकमेकांची काळजी घेतली, शेजारपाजाऱ्यांवर आपण दया केली आणि त्यांची देखील आपण काळजी वाहिली. त्याबद्दल मी सर्व मंडळीचे मनापासून कौतुक करीतो. ज्यांना त्रास आहे, ज्यांना अजूनही या विषाणूची बाधा झालेली असेल, त्यांनी विशेष काळजी घ्यावी. त्यांच्यासाठी दररोज आम्ही प्रार्थनेत आहोत. दर बुधवारी आणि दर शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता आपल्यापर्यंत झूम मीटिंगची लिंक आमच्या सायंकाळच्या उपासनेकरिता पाठविली जाते. मी मंडळीतील त्या सर्व प्रियजनांचे मनापासून कौतुक करू इच्छितो की ते यामध्ये सम्मिलित होतात आणि आमच्या या ज्या आठवड्याच्या मधल्या ज्या उपासना आहेत त्या उपासनेत आपण सहभागी होत असता. परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देव. आणि ज्या विभाग प्रमुखांना मी विनंती केलेली आहे की त्यांनी देखील अशा प्रकारच्या प्रार्थना बुधवार आणि शुक्रवार ही 2 दिवस सोडली तर आपण इतर दिवसांमध्ये या प्रार्थनेचं आयोजन करू शकता. तशा रीतीने तुम्ही मला सूचना द्या, मी तशी लिंक आपल्यापर्यंत तयार करून पाठवू शकेन. त्यामध्ये आपण आपल्या मंडळीतील जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पोहोचू शकू. आजच्या आपल्या मेथडिस्ट चळवळीचे जे संस्थापक आहेत रेव्हरंड जॉन वेस्ली साहेब यांच्या जीवनावर माहितीपट आणि ही माहितीपट, ही व्हिडिओ क्लिप आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरिता मिस्टर अनिल प्रभाकर आहाळे यांनी जी मदत केली आणि त्यांचा प्रिय मुलगा मिस्टर विनीत आहाळे यांनी ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरिता ते सोयीस्कर केलं. या दोघांचे मी ख्रिस्त येशूच्या नावात कौतुक करीतो. परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देव. आजच्या भक्तीचं संचलन मिसेस प्रोफेसर मनीषा त्रिभुवन
मनीषा सुशील त्रिभुवन यांनी उत्तम रीतीने केलं आणि त्यामध्ये त्यांच्या प्रिय कुटुंबातील प्रियजनांचा त्यांनी त्या सहभागिता त्यांना दिली, त्याबद्दल मी या संपूर्ण कुटुंबाचे मनापासून ख्रिस्त येशूच्या नावात कौतुक करीतो आणि आभार मानतो. यावेळेस आपण आपली अर्पणे परमेश्वराच्या भांडारात आणूया. दानार्पण होत असताना आपण उपासना संगीतातील गीत क्रमांक 745 ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे हे गीत होत असताना आपली अर्पणे अर्पूया. उपासना संगीतातील गीत क्रमांक 745. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे, काळाच्या गाडीत त्याला भय रे कशाचे, त्याला उणे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे, काळाच्या गाडीत त्याला भय रे कशाचे, त्याला उणे रे कशाचे. अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे, अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे. पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे, त्याला उणे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे, काळाच्या गाडीत त्याला भय रे कशाचे, त्याला उणे रे कशाचे. दीन वृत्ती मेली समर्थता तेथे भरली, दीन वृत्ती मेली समर्थता तेथे भरली. दिव्य स्फुरे अवनी दिपली मुळाच तेजाचे, त्याला उणे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उणे रे कशाचे. हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला, हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला. धन्य धन्य जगती तवरे जीवन मोलाचे तुझला भय रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उणे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला. यावेळेस बाळकसाहेब दानार्पणावर प्रार्थना करून मंडळीला शेवटचा आशीर्वाद देतील. करूया. सकळ सृष्टीच्या निर्माण करते आमच्या देवा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, कारण तू चांगला आहेस. आमच्या उदरनिर्वाहासाठी जे काही प्रयोजन तू केलेलं आहेस त्याबद्दल आम्ही मनापासून तुझे आभार मानत आहोत. प्रभू, आज आम्हाला ही तुझ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी लाभलेली आहे, म्हणून आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे आमच्या कमाईतून जे आम्हाला जमू शकलं ते तुझ्या पवित्र चरणाजवळ आणलेलं आहे. परमेश्वरा, हे धन तुझं आहे, तू दिलेलं आहेस आणि तेच आम्ही तुला परत करीत आहोत. परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो की ते धन हे तुझ्या गौरवासाठी या मंडळीच्या द्वारे त्याचा विनियोग, त्याचा उपयोग पूर्ण प्रामाणिकपणाने केवळ मात्र तुझी सुवार्ता या जगापर्यंत पोहोचावी आणि रेव्हरंड जॉन वेस्ली या आमच्या मेथडिस्ट चळवळीचे संस्थापक यांच्या कल्पनेत, यांच्या विचारांमध्ये आणि त्यांच्या दृष्टांतात
असलेली ही मंडळीची कल्पना या मंडळीद्वारे साकार व्हावी असं तू दयेने आणि कृपेने होऊ दे. सर्व काही तुझ्या हाती आम्ही सोपवितो. परमेश्वरा सहाय्य कर, कृपापुरी आशीर्वादित कर. देणाऱ्या प्रत्येक हाताला तू 100 पट आणि त्याहून अधिक आशीर्वादाने परिपूर्ण असं कर. मागणी आणि कल्पनेपेक्षा अधिक देणार आहेत परमेश्वरा, आम्ही हे समर्पण तुझ्या पवित्र चरणाजवळ आणून समर्पित केलेलं आहे. याचा तू स्वीकार कर आणि आम्हापैकी प्रत्येकांना नावाने हाक मार, आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा तारणारा, त्याच्याच प्रिय, पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आशीर्वचन प्राप्त करूया. परमेश्वराची शांती, जी आम्हा सर्वांच्या बुद्धी आणि कल्पने पलीकडची आहे, ती शांती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासात, त्याच्या प्रीतीत, त्याच्या भयात आणि त्याच्या ज्ञानात सदोदित स्थिर ठेव. आता आपला देव जो बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आणि त्याकडून मिळणारं आरोग्य, सुख, शांती आणि समाधान आम्हापैकी सर्वांबरोबर, प्रत्येक विश्वासणाऱ्याबरोबर आता आणि इथून पुढं सर्व काळ सदोदित असो. आमेन. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. करो तनयने तुझा शुभदभो तिच्या दर्शना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मदीय रसना रमो तव यशाचिया गायनी. मदीय रसना रमो तव यशाचिया गायनी. शरीर मम हे जिजो शुभमया तुझा सेवनी. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना.